कसे दिले? किती दिले? कसे दिले? 440. नाही, साफ करू 440 ला किती? काय सापडून जाईल. कसं लालवाली छोटी असते ना? छोटी हा असते. बघ बोलली ना तुला. मग त्याच्यात काय फरक असतो आपण का? लालवाली पण घेतो, लालवालीचा रस्सा करतो आणि ही फ्राय करतो. ओके. डोक्यावर घेऊन ठेवा. आता काय याला काय साफ करणार आहे चकुली तू? हो. गरम पाण्याने साध्या पाण्याने? साध्या पाण्याने. ओके. साफ बघ आता कशी करते. दामानी जरा तोल चाललाय साफ करायच्या आधीचा. वाटण वाटायचं ना आता हे काय द्यायचं म्हणजे सोनाली तुला खराब पिशवी? कांदा काय टोमॅटो प्युरी, मोठी आहे. टोमॅटो प्युरी, नारळ आणि हे काय लसण. हा हे लसण पण असं टाकायचं तेलात. 10-12 पाकळ्या. ओके. असं जास्त करपू द्यायचं नाही, हां असं नॉर्मली करायचं पिंक कलर. जसं पनीरच्या भाजीला वाटण करतो ना तेच वाटण सेम. करायचं कोळंबीला. ओके. हा झालं. आता याला थंड झाल्यावर वाटायचं. तिला पहिले चारायचे आज माहितीये का? आहे का नाही? मग तुला चारणार यार तू बघ तू. हा बाई मटणाचा भाव आलाय त्याला. मग मटणाचा भावापेक्षा जास्त पैसे देऊन तुम्ही एवढं थर्ड क्लास का खाता? थर्ड क्लास नाही बाई, तू खाऊन बघ तुला चव कळल नंतर. असं नाही कळणार तुला. मग एवढ्याला चारलं ते 500 रुपये. 500 रुपये मग? बाहेर हॉटेलमध्ये बघ कसं भेटणार आहे तुला ते. अरे तुला काय खाणाऱ्याला माहिती, याला काय माहिती. झालं तरी पण घेणार नाही. खेकडा पण तुम्ही ना ते चिकनच खा बाई त्या मरपुड्या. अगं मी पडतच होते चुलीत. याला विचार. ते लाकूडच येत होतं माझ्या पायामध्ये. हा तोच खाली पण असतो, तो पण काढायचा. खाऊ नका जया करते तर. हा रे एवढं साफ करावं लागते हे. काढलं का? पूर्ण दोरा काढायचा. हे जर नीट नाही साफ झाले मग हे मी दोरे. तुला साफ करत असतो. मी दोरे नंतर काढत बसते, आधी यांची मुंडकी काढते. मुंडकी हा तोड मुंड्यात तोड त्याच्या. ऑपरेशन चालू आहे बायोलॉजी मध्ये. आहे का नाही? नाही बरोबर आहे. अरे आम्ही तिथे गेलो ना, ती हे जे विकणारी होती ना मच्छीवाली, ती किती बोलली ग? 450 किती 480 का 430 होतं ना हे किलो. हां 450 किलो होतं. आणि मग जेव्हा हे वजन करायला गेलो तर तिला पण आम्ही तेच बोललो, म्हणलं हे काय त्याचे छिलके, हां छिलक्यासहित म्हणलं हे किलो बसलेत म्हणलं. ते काढले तर ते किलो पण नाही बसणार म्हणलं. ती हसायला लागली, म्हणजे आम्हाला पण ते छिलक्यासोबतच भेटतात ना म्हणली मॅडम. आहे का नाही? मला पहिल्यांदा तसंच वाटलं की लालवालीच चांगली असं मला वाटलं. सोनीने नाही का एकदा आणली होती पार्सल, आता ती लाल होती बघ, तिने तिकडून मागवली होती नाही का पार्सल. संध्याकाळी नाही 2 कंटेनर आणले होते. ती कुठेतरी फिरायला गेली ती बघ, तेव्हा पलीकडूनच आणले होते तिने. हां नाही लाल नव्हतेच, हेच होते. हां असेच होते. पुढे 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 आहे का तिथं? मार्केट एकच आहे तिथं. अरे आम्ही कुठे गेलो होतो तुला माहिती आहे का? दर्ग्याच्या तिथं त्या याला बस स्टँडच्या इथं, बस स्टँड जवळ पलीकडच्या. नाही 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 इथं नाही. पण पोरांना सांग, आपल्या घरात पहिली कोळंबी कोणी आणली? बोललो असतो आम्ही, जाऊ दे बोललो. पहिली बार ती कोळंबी नंतर आली, पहिले तुला आम्ही आणले घरामध्ये. कळलं तुला? नांदेडच्या दवाखान्यात भूत लावून आली होती ना. सोनीनं मच्छी. मला तर बाबा असं वाटतं कधी होतंय खायला. कळलं का? हे काय हळद? हा, हळद. आता काय मॅरिनेट करायला घेतलंय का? हा अच्छा मग याच्यात काय काय टाकणार? आता हळद हां आणि मीठ टाकायचं थोडस. मीठ काय? मीठ चवीनुसार ना. हा चवीनुसार टाकायचं. म्हणजे मग हे कसं? आता जर आपण मीठ टाकतो याच्यामध्ये मग भाजीत परत टाकावं लागेल ना? भाजीमध्ये पण टाकावं लागतं. अच्छा हे मुरतं त्याच्यात नाही का? त्यामध्ये होतं. आणि थोडस लिंबू टाकायचं. म्हणजे असं लिंबू. हे वास अर्ध घेतले का? अर्ध लिंबू थोडस टाकायचं. जास्त नाही टाकायचं. आता हे थोड्याला याला ना 15-20 मिनिटं ठेवायची. नॉर्मल असं ठेवायचं का फ्रीज मध्ये ठेवायचं? नाही फ्रीज मध्ये नाही, असंच ठेवायचं. बरं आता हे फ्राय करायचं का? हा आधी फ्राय करून घ्यायचं. हां आणि त्याला हलकंसं मस्त फ्राय झाल्यावर हां नंतर वाटण्यात टाकायचं. नंतर मग त्याला ते रस्सा बनवायचा का आणि त्यात हे सोडायचं? हे का करावं लागतं रे? फ्राय का करावं लागतं? ते फ्राय केलं ना हां
तर ते नरम नाही पडत मग अच्छा. खायला पण मजा येते आणि जर फ्राय न करता टाकलं ना हा तर ते नरम पण पडतं आणि मग एवढं काय वाव वाटत नाही. म्हणजे एक प्रकारे त्याला कुसकुशीतपणा एकदम अशी क्रंची हा शेवटपर्यंत अशी एकदम कुरकुरीत राहायला पाहिजे म्हणून कडक राहते. नाही तर मग ते नाही केलं तर मग ते बिळबिळ बनणार नाही का रस्त्यात टाकल्यावर. कुरकुरीत अच्छा म्हणजे ती कडक राहते शेवट. अच्छा अच्छा आता हे सगळे मसाले टाकले तर एक त्याला चांगला कलर येईल नाही का हा. चांगला रंग. हे टाकायचं असं. आता ही टोमॅटो प्युरी हा ओके हळूहळू सोडायची ती हा हो जास्त आंबट होईल ना. हो हा मस्त आता चालू आहे. हळद ना हळद कशी ते कलर येण्यापुरतीच का हा जास्त नाही टाकायची जास्त कारण नाही. आपण अगोदर मॅरिनेटला पण लावतो ना हळद हो हो ते कलर कधी हो, हो. टाकायचा हे छान दिसेल का बरोबर. कलर आता ह्याचा पण कलर त्यामध्ये उतरणार ना हे सोडणार तेव्हा आपण आता हे पण मग ते जास्तच येलोइश दिसत जाणार. हा आता याचा पण कलर वाटण्याचा पण असा कलर व्हायला पाहिजे हो. लाल लाल दिसत. ठीक आहे तेल सुटायले का बाजूने होय होय टाकायचं. ते काय लाल तिखट हा. अच्छा ते पण चवीनुसार म्हणजे कसं म्हणजे आपलं जास्त तिखट पाहिजे असेल त्यानुसार सोनाली- तरी आपला हा कोणता मसाला आहे हा, मालवणी मसाला ओके नाही, मालवणी कारण- मसाला टाकल्याच्या नंतर पण आपल्याला तो साधा मिरची पावडर टाकावं लागते का मिरची पावडर नाही टाकायची कारण मालवणी मसाला ना तो असतो का? आणि त्यावेळेस तिखट आणायचा. अच्छा म्हणजे ते मिक्स करताना हा आता हा गोल्डी मसाला ओके गोल्डी मसाला गरम मसाला वगैरे. गोल्डी गरम मसाला हा ओके. हे किती चमचे टाकला 1.5 चमचा आणि तो मालवणी मसाला ते पण 1.5 चमचा ओके आणि आणि हे काय हे अंदाजेच टाकायचं थोडस हळदी सारखं टाकायचं कोरिएंडर पावडर ओके थोडस टाकायचं ना मला जास्त नाही टाकायचं. कोरिएंडर पावडर धने पावडर हा, म्हणजे हा. ओके हां मस्त ग्रेव्ही बनत चालली आहे ना हा आता बघ ना. आता हे सोडलं काय हा आता हे अच्छा, टाकायचं हे त्याच्यामध्ये. पाणी सोडावं लागतं का याच्यामध्ये आधी थोडस हलवून म्हणजे हे घ्यायचं. खूप जास्त घट्ट आहे ना त्याच्यामुळे आहे हा, ना मग ते आणि मग थोडंसं हळूहळू पाणी आपल्याला सोडायचं ना रस्त्यात सोडायचं थोडं पाणी. ठीक आहे पाणी सोडलं का त्याला? थोडंसं टाकते जास्त थोडंसं नाही. ना जास्त हा. शिजण्यासाठी नाही का हा, हा. अच्छा आता त्याला तेल सुटून बघा आता लाल लाल कलर येईल का हो 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 ठीक आहे गॅस बारीक बारीक साईडने करत साईडने हा राहायचं का ते तेल सुटतं ना त्याला हा 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 असं बारीक करायचं फास्ट जर असा केला ना हा 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 तर सुटत नाही कधी पण ना असं बारीक मध्यम एकदम असा हा, ठेवायचा, असा. मंद आच ठेवायची हा, आता बघ हळूहळू हळू असं बरी तेल येते बघा आता तरी येते ती हा बरोबर हा मस्त 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 एक नंबर झाले आज म्हणजे मला वाटते आज कोळंबी आणि भाकरी हा कोळंबी आणि भाकरीचं बेत आहे हा हा आहे का नाही हा बाबा मस्त असेल खवंग भाकर अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये काय कोळंबी पाहिजे आहे का नाही छकुली मा झाली का बनली का भाजी हा बनली ती पोटात चालली. दाखव पीस पीस दाखव जरा ते एक गोष्ट सांग लपू नको तू मला एक गोष्ट सांग हे कसं बनलंय पहिले सांग तू खूप छान खूप मी छान ना? नेहमीच खाते. तू नेहमीच खाती त्यासाठी तर आपण गेलो होतो का नाही हे आज माझं एवढा favorite आहे. हा मग आता थांब बाकीच्यांचा एकदा विचार थांबा एक माझं मिनिट. त्या पहिले हे करलो रील बिल बघा पहिले अरे पण तू येतं बघ पहिले काय वाढले ते आज खास याच्यासाठी आम्ही गेलो होतो. कोलंबी मग कोलंबी दाखव, दाखव, कोलंबी दाखव. प्रॉन्स बघ ना ती कोमल काय बोली माहिती का मी पहिल्यांदा ट्राय केलं गरीब पहिल्यांदा लोगों का ट्राय ऐसी होता है दादा. तोंड भक्तीच तोंड भक्तीच अरे गरीब लोगों का ऐसी होता आहे का है. नाही मग